नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलावंतांचे धरणे आंदोलन। सन 2024-2025 या वर्षातील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील कलावंतांची निवड न झाल्याबद्दल तसेच बेकायदेशीर निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात यावी यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात कलावंतांचे बेमुद्द भजनी, भारुड, गीत, वासुदेव, तमाशा, लोकनाट्य, जन आक्रोश, जोडे मारा, गाढव शिर्डी आंदोलन, STI चौकशी, फॉरेन्सिक टेस्ट, आदिवासी कलावंतांचे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश दिनांक 24 मार्च 2025, शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 16 मार्च 2024 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई न झाल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील कलावंत संघटनेच्या वतीने लोक सांस्कृतिक मंच जिल्हा शाखा परभणी, मानवत तालुका कलावंत संघटना, आंबेडकरी लोक कलावंत संघटना, आंबेडकरी जलसा, बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान या ठिकाणी कलावंतांचे धरणे आंदोलन। यावेळी जिल्हाध्यक्ष शाहीर शिवाजी सुगंधे, शाहीर सुदाम मस्के, शाहीर पंढरीनाथ ओळखे, शाहीर धोंडीराम झोडपे, गायिका अर्चना गायकवाड, गायिका प्रतीक्षा मस्के, अयोध्या मस्के आदींनी या धरणे आंदोलन केले। यावेळी पंचायत समितीच्या वतीने अधिकारी यांनी या उपोषणास भेट देऊन निवेदन स्वीकारले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आंदोलन मैदानामध्ये आज लोक कलावंतांच्या वतीनं जिल्ह्यातल्या संबंध लोक कलावंतांच्या वतीनं आंदोलन करण्याची वेळ का आली? त्याचं विशेष कारण म्हणजेच गेल्या 4 महिन्यापासून या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून कलावंताची जी यादी आहे ती वर्ग होत नाही। विशेष त्याचं कारण असं आहे की चाचणी तर अजिबात प्रशासनाचं चाचणीसाठी पत्र नाही आहे। स्थानिक प्रशासनाने चाचणी घेण्याचं निवेदन ठरवलं। निवेदन ठरल्यानंतर देखील दोन तारखेला मागे चाचणी घ्यायचं त्यांनी कंप्लीट केलं बी रघुनाथ सभागृहामध्ये। त्या ठिकाणी 1255 अर्ज प्राप्त झाले होते। 1255 पैकी त्यांनी काय केलं, 135 अर्ज निकाली काढले। निकाली काढल्याच्यानंतर चाचणी देखील झाली। चाचणी झाल्याच्या नंतर आत्तापर्यंत यादी वर्ग होत नाही। वारंवार आम्ही प्रयत्न केले लोक कलावंतांच्या माध्यमातून, म्हणून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा विलंब होत आहे, कलाकारावर अन्याय होत आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। विशेष म्हणून 9-10 दिवसाच्या अगोदर आम्ही मंत्रालयामध्ये देखील पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पत्र आम्हाला पाठवले की शाहीर तुम्ही एक 8-10 दिवस थांबा, वेळ द्या, मार्ग निघेल। म्हणून आम्ही एक 11 दिवस झाला आम्ही थांबलो होतो आणि पुन्हा परत आम्ही त्यांना 20 तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत हे डिक्लेअर केल्याच्यानंतर, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन आम्ही करत आहोत। आमच्या कलावंताची एकच मागणी आहे, कारण जो कलावंत 50 वर्षे, 60 वर्षे, 70, 80, 85 वर्षाचा कलावंत होतो त्याला अजिबात पगार नाही। आणि पगारीच्या फायली घेऊ 2-2 वर्षे होऊन गेली ऑनलाईन करून। आतापर्यंत सणासुदीचे दिवस असताना कलावंतावर उपासमारीची वेळ आलेली आहे, तरी या कलावंताला कोण्याही पगार नाही। मग ते पूर्ण कलावंत भजनी, भारुडी, गोंधळी, वासुदेव, मसनजोगी, पूर्ण आंबेडकर कलावंत, पूर्ण कलावंत म्हणजे इथून तिथून सारखा असं नाही म्हणायचं हे कलावंत ते कलावंत, सगळ्या कलावंतावर उपासमारीची वेळ सणासुदीचे दिवस आहे। ते शासनानं काहीतरी येता पटकन निर्णय निकाली लावावं, आमचे अर्ज घ्यावं, नाही आम्हाला पगारी द्यावं, एवढंच आमचं आहे, कोणावर अन्याय होऊ नये। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।